साम्राज्य, सामान्यांचा असामान्य आवाज. प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवा. औसेकर महाराज. वीरशो विजनतर्फे 50 विद्यार्थ्यांना शैक्षणिक किट वाटप. परिस्थिती अनुकूल किंवा प्रतिकूल असणे हे व्यक्तीच्या हातात नसते. आपल्यामध्ये योग्य ते बदल करून व्यक्ती आपली परिस्थिती बदलू शकते. सातत्य, जिद्द व परिश्रम यांच्या आधारे प्रतिकूल परिस्थितीला अनुकूल बनवा, असे आवाहन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष श्री गहिनाथ महाराज औसेकर यांनी केले. वीरशो विजन युवक आघाडीतर्फे कामगार पाल्यांना शैक्षणिक किट वितरण प्रसंगी ते बोलत होते. या प्रसंगी व्यासपीठावर श्रीनाथ संस्थान औसाचे श्रीरंग महाराज औसेकर, भ्रूणमठ वडगीचे संचालक शिवानंद पाटील, उद्योगपती गोविंदराव माकणे, उद्योजक रवी रापेल्ली, वीरशो विजनचे संस्थापक अध्यक्ष राजशेखर बुरकुले, उत्सव समिती अध्यक्ष चिदानंद मुस्तारे उपस्थित होते. MIDC येथील विनायकनगर येथील सारथी युथ फाउंडेशनच्या बालसंस्कार वर्गातील वीटभट्टी, यंत्रमाग आणि विडी कामगार पाल्यांना शैक्षणिक साहित्याची अनुपलब्धता असल्याचे रामचंद्र वाघमारे यांनी वीरशो विजनच्या निदर्शनास आणून दिले. याची दखल घेऊन वीरशो विजन युवक आघाडीच्या वतीने या 50 कामगार पाल्यांना शैक्षणिक किट देण्यात आले. या शैक्षणिक किटमध्ये शालेय बॅग, 6 वही, कंपास पेटी, रंगपेटी, चित्रकला वही आणि 5 पेनचा सेट असे वर्षभर पुरेल इतके साहित्य देण्यात आले. प्रसंगी कोषाध्यक्ष आनंद दुलंगे, सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, कार्याध्यक्ष शिवानंद सावळगी, राजेश नीला, सोमनाथ चौधरी, अमोल कोटगंडे, सुयश कविटकर आदी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वीसाठी सारथी युथ फाउंडेशनचे रामचंद्र वाघमारे, हनुमंत सलगर, तुकाराम चाबुकस्वार, भाग्यश्री चाबुकस्वार, बसवराज जमखंडी, विश्वनाथ चिक्कळी यांनी परिश्रम घेतले. समागत्य तिष्ठन्तं आनंदकंदं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं. ज्यांच्या आधिपत्याखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे त्या सिद्धारूढ स्वामींच्या चरणी विनम्रतेनं साष्टांग दंडवत करून व या आवर्जून कार्यक्रमास उपस्थित असलेले वीरशैव विजनचे अध्यक्ष आदरणीय राजशेखरजी बुरकुले यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम संपन्न होत आहे. ते आदरणीय शिवानंदजी पाटील आज खास लातूर इथं कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेले इथं सोलापूरच्या जेवढ्याही काही पाण्याच्या टाक्या आहेत ते ज्यांनी बांधलेले आहेत व आताही या विडी घरकुलमध्ये जे संपूर्ण अंडरग्राऊंड ड्रेनेजचं काम करण्यासाठी आज कार्यक्रमास आवर्जून उपस्थित असलेले श्री गोविंदरावजी माकणे, चिदानंदजी मुस्तारे, आनंदजी दुलंगे यांच्यामुळं खास आवर्जून इथे येतात ते शिवानंद सावळगे, बसवराजजी, औषावर आमच्यासोबत आलेले माली दिलीप कुलकर्णी व सारथी फाउंडेशनचे सर्व सन्माननीय सदस्य ज्यांनी अतिशय सुंदर असं सूत्रसंचलन केलं व उपस्थित सर्व विद्यार्थीनं त्यांचे पालन केले. खरं तर वीरशैव विजनच्या वतीने गरीब विद्यार्थ्यांसाठी असं मी म्हणणार, कारण ही जी सर्व विद्यार्थी इथं जन्माला आली किंवा आपण जन्माला आलो, कुणीही श्रीमंत म्हणून जन्माला येत नाही आणि कुणीही गरीब म्हणून जन्माला येत नाही. बाळ जेव्हा जन्माला येतं त्यावेळेस त्याला ती परिस्थिती अनुकूल का प्रतिकूल करत असते. मनुष्य जो तयार होतो तो अनुकूल किंवा प्रतिकूल परिस्थितीनं तयार होतो. पण असं नाही आहे की आज आपण जर आदरणीय बाबासाहेबजी आंबेडकर यांच्याकडे जर तुम्ही पाहिलात त्यांची जर शैक्षणिक परिस्थिती त्यावेळेस जर तुम्ही पाहिलात तर ते त्या परिस्थितीवर मात करून ते आज जगाला ज्ञान देण्याचं कार्य केलं. आज श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांची जर तुम्ही परिस्थिती जर पाहिलात, त्यांची परिस्थिती तर अशी होती की दुष्काळे आटला द्रव्य नेला मान, स्त्री एकी अन्नाकरिता मेली. त्यांची बायको एक अन्न करण्यासाठी म्हणून त्यांची बायको मेली. पण आज त्या श्रीमंत जगद्गुरू तुकोबारायांचं ज्ञान जगातला मराठी माणूस घेण्यासाठी धडपडत असतो. इतक्या लक्षात घ्या.
या ज्ञानेश्वर महाराजांची आर्थिक परिस्थितीचा जर तुम्ही विचार केला तर त्यांना मांडे खायचं म्हटलं तर आज त्यांना मांडेसुद्धा आज त्यांना खाता येत नव्हते. पण आज ते ज्ञानेश्वर महाराज तद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया पदेक्षंते ज्ञान ज्ञानीन सर्वदर्शना, त्यांचं ज्ञान घेण्यासाठी आज जगातला विद्वान माणूस धडपडत आहे इतकं लक्षात घ्या. म्हणून आज या सर्व विद्यार्थी असतील विद्यार्थिनी असतील, आज आम्ही त्यांना मदत करायला आलो नाही, आज आम्ही तुम्हाला सहकार्याचा हात पुढे करायला आलो की या सहकार्याचा आज तुम्ही सुद्धा या भारताचे तर ज्येष्ठ नागरिक होताच होतात, पण या जगातले एक भारताचे ज्येष्ठ नागरिक म्हणून आपली नावलौकिकता व्हावी. आणि मला सर्व लोकांना सांगायचं आहे की आपण आपल्या हातून एक तरी विद्यार्थी आपण घडवावा. आदरणीय राजेश्वरजी कुलकर्णी खूप छान सांगितलं, अतिशय अल्प वेळामध्ये दान द्यायला सुद्धा मनाची तयारी लागते. आज आपण 500 रुपये जरी कोणा इतर अनोळखी व्यक्तीवर खर्च करायला आज आपल्या मनाची तयारी लागते. पण सारथी फाउंडेशनने आपल्याला सांगितलं की आज आपल्याला हे करणं गरजेचं आहे आणि आज आपण मोठ्या मनाने तयारी केला. त्याबद्दल मी खरं तर वीरशैव विचार सारथी फाउंडेशनचे आभार मानतो. आणि आपण आमच्या सौभाग्यवती गीताच्या नावाने सुद्धा आज इथं काम करण्याची श्रीराम महाराजांना संधी दिली, त्याबद्दल मी तुमच्या वीरशैव विचारांचे सुद्धा आभार मानतो. पुढं बरोबर 6:30ला कार्यक्रम असणं जाणं गरजेचं आहे, त्यामुळे लगेच किट वाटपाचा कार्यक्रम आपण ताबडतोब करून घेऊया अशी मी विनंती करतो. या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हरिभक्त परायण औसेकर महाराज यांच्या चरणी वंदन करतो. त्याचप्रमाणे श्रीराम महाराज यांचे चरणी वंदन करतो. त्या वीरशैव विजनचे सर्व पदाधिकारी व सारथीचे फाउंडेशन आपले वाघमारे साहेब त्यांच्या समिती विद्यमानाने आता एक खरोखरच एक कार्यक्रम वीरशैव विजनचे आम्ही सातत्याने शहरामध्ये पाहत असतो. मला आज आमच्या भागामध्ये आले, आज खूप आनंद झाला आहे. पासून या आमच्या भागामध्ये आज वीरशैव विजन मोठ्या मनाने आज येत असताना मी देखील वीरशैव विजनाला प्रेरणा लागते, याचा फार अभिमान वाटत आहे. त्यांच्या वीरशैव विजनच्या पुढच्या वाटचालीमध्ये माझं देखील राजाभाऊंना विनंती आहे, माझं देखील हातभार राहणार आहे. आज आपल्या मोठ्या छत्तीसगडच्या हातून आमच्या भागामध्ये त्यांचं 5 वर्ष झालं, हे देखील आज आमच्या भागाचा दिवस आहे. आज आपण पाहतो मागाचे महाराज म्हणल्याप्रमाणे धन दौलत सगळं चोरी केली जाते, पण शिकवलेले विद्या कोणी चोरू शकत नाही. त्याचप्रमाणे गुरुजींना शिक्षणाने आणि त्याच्यानंतर आजच्या नीतीला जर काय विद्याबरोबर जर कुठल्या काळाची गरज असेल तर ते संस्कार जे आहे ते संस्कार आपल्याला कधी मिळणार आहेत. या व्यासपीठ असलेल्या सद्गुरू महाराजांच्या पावलीच्या आशीर्वादाने व वीरशैव विजनाने त्याचा एक चांगला मिलाप, सेवा, शिक्षण व संस्कार या तिन्हीचा मिलाप करून आज आमच्या भागामध्ये या कामगार भागामध्ये एक चांगला पद्धतीच्या मुलांना किट देण्याच्या माध्यमातून आज कार्यक्रम राबवला. त्याबद्दल मी वीरशैव विजन व सारथी फाउंडेशनच्या त्यांना खूप आभारी मानतो. खरं तर महाराजांच्या पुढे काही बोलायचं नसतं, महाराजांचं ऐकायचं असतंय, तरी देखील महाराजांच्या विनंती मानून मला बोलण्यास संधी मिळाली, त्याबद्दल संस्थेच्या वतीने मी खूप आभारी आहे. जय हिंद, जय महाराज.